Good morning, everyone. आयज कमलेश्वर शिक्षण प्रसार संस्था वर्सा कंप्लीट जाता. तेंच्यानी आयज पर्यंत कार्यक्रम घडोवन हाडलो आसा आनी खूब बरें दिसता जे कमलेश्वर स्कूल जे कमलेश्वर देवाचो आयज तेजेर आशिर्वाद आसा आनी ते आयज कमलेश्वराचें नांव आसा. ते नांव आयज ही संस्था फुडें घेवन वचत आसा. ताका लागून जी संस्था आयज 100 वर्सां जाता हांव ताका एप्रिशिएट करता. ही संस्था तेंच्यांनी आजुनूय बऱ्यान बरी स्ट्रॉंग रुपांसून आयज टिकोवन दवरलेली आसा आनी खूब बरें काम करता. जे आयज हांगा ह्या प्रोग्रामाक उपस्थित आसलेले आमचे सगळे संस्थेचे तशेंच आमचे सर आमचे प्रिंसिपल तशेंच आमच्या PTA सर सगळे आमचे तालुक्याचे आयज हांगा सगळे हजर आसा. तशेंच आमचे गांवचे भावान भयणां तशेंच स्टुडंट्स आयज खूब बरें दिसता जे PTA हे आयज हे शिबीर आयज आमच्या आख्या तालुक्यान हे आयज हे केल्लें आसा. जे म्हाका दिसता हेका पयलीं असो विचार केन्ना घडोवन येवंक नासलो जे आयज नॅशनल एड्युकेशन जे पॉलिसी आयज आमच्या गव्हर्मेंटान ज्या बरें जे गव्हर्मेंट एड्युकेशनाक पयलीं आमच्या इम्पॉर्टन्स दिता. जो आयज आमचो डायनेमीक CM जो एड्युकेशनाक लागून खूब तेजी हे आसता कितें एड्युकेशन सदांच फुडें घेवन वचूंक जाय. तशेंच आयज तुमकां खबर आसा आमच्या भुरग्यांक लागून आयज शिक्षणाक लागून आमचो गव्हर्मेंट खूब तांकां आदार दिता. तशेंच आयज जो विचार आयज हांवें सदांच पयलीं केल्लो जे आमच्या स्कुलां आसता त्या स्कुलां सदांच पयलीं हांव जेन्ना येयल्लो तेन्ना सगळ्या स्कुलांनी विजीट केली. आयज ते स्कुलां सगळीं हांवें आमच्या पेडण्यान आसा पळय तितली स्कुलां हांवें ती रिनोवेट करून दिल्ली आसा. कित्याक हें एड्युकेशन ह्या भुरग्यांक आमच्या बरें मेळचें. कित्याक आयज टॅक्नोलॉजी आयज खूब वाडलेली आसा. ताका लागून भुरग्यांक ही टॅक्नोलॉजी फुडें बरें शिक्षण मेळचें म्हणून आमचे जे आयज PTA सर जे आयज आमच्या बरें जे काम करता. तुमकां खबर आसा जेन्ना पयलीं जे आमच्या म्युजीक नाका स्पोर्ट्साक नाका ताका व्हडल्या व्हडल्या दिनात आयज आमच्या गव्हर्मेंटान तशेंच आयज बरें आयज म्युजीक टिचर्स नाका तशेंच आमच्या पेडण्यान तुमकां सदांच खबर आसा की पेडण्यान तालुक्यान म्हणजे आमचे कलाकार आनी कलाकारांची वाड जाल्ली आसा आनी ते आतां बरें अशेंच आमी टिकोवन दवरपाची खूब गरज आसा. जे आयज आमच्या PTA सर्स आयज आमचे बरें इंटेलिजन्स आतां फुडें आसा आमचे सर्स तशेंच तेंच्यांनी हे बरें भुरग्यांक एड्युकेशन दिवचें. ते म्युजीक स्पोर्ट्सान जे नॅशनल गेम्स हे आमच्या गोंयांत जाता. हेच्या पयलीं जेन्ना गोंयांत जावनासले ते तुमकां हे करूंक जाय कितें आतां भुरगे आमचे गोंयचे तयार जावचे स्पोर्ट्सान आनी भुरग्यांनी आमच्या गोंयच्या भुरग्यांनी आमच्या पार्टिसिपेट जावचे. ताका लागून तुमी हेजी रिस्पॉन्सिबिलिटी घेवची. जे आयज आमच्या गव्हर्मेंटूय खूब आपले ट्राय करता की एड्युकेशनान गोंयांत बरें फुडें आसचें म्हणून. ताका लागून म्हाका दिसता जे आयज कमलेश्वर स्कुलान हांव सदांच कमलेश्वर स्कुलान गेल्यार म्हाका खूब उमेद दिसता. कित्याक जे पळय कमलेश्वर स्कूल आसा तेंच्या रिपोर्टूय बरो लागता तशेंच ते सगळ्या क्षेत्रांत फुडें आसता. म्हाका दिसता तेजे रूटूच स्ट्रॉंग आसा जाल्यार म्हाका दिसता अशें फुडें बरें आनीकूय बरें घडटलें. ताका लागून जो पळय म्हाज्या कडेन कितें तुमकां सपोर्ट जाय जाल्यार हांव तुमकां सदांच सपोर्ट करपाक फुडें आसतलो. कसल्याय क्षेत्रांत तुमकां म्हाजे कडसून गव्हर्मेंटाना तर्फे जाल्यार म्हाज्याय तर्फे तुमकां आसतलो. हांव तुमच्या कडेन सदांच आसतलो आनी अशेंच तुमची हे फुडें घेवन वयची आनी हांव तुमकां आनी एप्रिशिएट करता जे आयज तुमचे कमलेश्वर ह्या देवाचो तुमकां बरो आशिर्वाद आसा आनी अशीच तुमची संस्था फुडें अशीच बरें चलची. इतलेंच सांगता आनी म्हाजे दोगां प्रार्थना सोंपयता.
पेडणे तालुक्यातील पालक शिक्षक संघाचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम शैक्षणिक धोरण जे आहे ते धोरण 2020 साली अंमलात आलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक बदल होत गेले आणि त्या बदलातून आपण विद्यार्थ्यांचा विकास घडविण्यासाठी सज्ज झालेलो आहोत। आपण शून्य पालक आहात, शून्य शिक्षक आहात, त्यामुळे आपल्याला जास्त सांगण्याची गरज नाही। कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्था 1924 साली स्थापन झाल्यानंतर गेल्या शतकामध्ये अनेक विद्यार्थी या संस्थेतून विविध पदावर पोहोचले। संस्थेचं कार्य बहरत गेलं। पूर्व प्राथमिक पासून उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षणाची सोय या संस्थेनं या गावामध्ये केलेली आहे। अगदी पोर्तुगीज काळामध्ये सुद्धा ही संस्था अस्तित्वात होती। ही अभिमान उपस्थित पालक हो व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना या ठिकाणी मनपूर्वक गौरव करीत आहोत। सर्वप्रथम आजच्या या मेळाव्यास खास निमंत्रित मेळाव्याचे उद्घाटक आमदार श्री प्रवीण आर्वेकर, पेडणे मतदारसंघाचे आमदार, जनतेच्या आम्ही स्वागत करीत आहोत। सरस्वती मंदिराची माँ शारदा आणि आमच्या आराध्यदेवत श्रीदेव वंदन करतो। व्यासपीठावर आजच्या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले पेडण्याचे आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री प्रवीण आर्वेकर, आजचे दोन प्रमुख वक्ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे समन्वय गोव्यासाठी नियुक्त झालेले आदरणीय श्री रुपेश सावंत, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष, आमचे दुसरे वक्ते आदरणीय श्री अनिल सामंत सर, आमच्या संस्थेचे प्रतिनिधी श्री सुभाष शिंदे जे प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स या डिपार्टमेंटमध्ये कंपनीमध्ये अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम करतात, आमच्या तीनही विद्यालयांचे आणि मित्रांना आणि माता भगिनींना आज आम्ही पहिला उपक्रम या ठिकाणी करतो आणि हा एक पहिला प्रयत्न आहे आमचा की पालक शिक्षक संघ सगळ्या शाळांमध्ये आहे, पण या सगळ्या पालक शिक्षक संघांचं एकत्रीकरण असा एक विचार आमच्या मनामध्ये आला आणि त्या मेळाव्यानेच म्हणलं या आता शताब्दी महोत्सव आम्ही घेतो त्याची सुरुवात करूया।
आम्ही तुम्हाला सगळ्यांना निमंत्रित केलं आणि तुम्ही लांबवरून या ठिकाणी आलेला आहात तेव्हा तुमचं सगळ्यांचं मनापासून मनोरंजन स्वागत करतो. आजचा हा मेळावा 1924 साली या गावाचे काही शिक्षणप्रेमी तसेच मुंबईमध्ये स्थित काही बुजुर्ग शिक्षणप्रेमी जाणकार यांच्या सहकार्याने झाले. यानंतर पोर्तुगीज काळामध्ये 1924 ते 1961 पर्यंत या संस्थेत 1ली ते 7वी पर्यंतचं शिक्षण दिलं जातं. वेगवेगळ्या स्तरावरचे विद्यार्थी इथं येऊन त्यावर शिकत होते. त्याच्यानंतर ही संस्था हळूहळू विस्तारत गेली, वाढत गेली आणि पुढे या हायस्कूल या संस्थेमध्ये 2 प्रायमरी विभाग, 2 हायस्कूल्स, 1 हायर सेकंडरी असे एकंदर 5 विभाग कार्यरत आहेत. आज त्या संस्थेमध्ये 5 विभाग कार्यरत आहेत आणि या 5व्या विभागामध्ये साधारणपणे 650 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. शिक्षणाचा लाभ घेऊन यामध्ये सुद्धा इथून बरेच मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत. आजही इथे शिक्षणदानाचं योग्य पद्धतीने काम केलं जातं. या शिक्षणदानाचं कार्य करण्यासाठी या संस्थेमध्ये सेवा देणारे आमचे कर्मचारी, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ म्हणून साधारणपणे 78 जण कार्यरत आहेत. हे सर्वजण आपलं काम अगदी व्यवस्थितपणे करत आहेत आणि या 3 इंग्लिश आणि प्राथमिक विभागात त्याचा रिझल्ट सुद्धा ते चांगल्या पद्धतीने देत आहेत. ही त्यांची सेवा नियमितपणे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी चालू केलेली आहे आणि म्हणूनच त्या केवळ पेंटिंग तालुक्यातच नाही तर गोव्यामध्ये सुद्धा चांगलं रिझल्ट येणारी एक संस्था ही सेवा आपल्याला प्रसिद्ध आहे. अशा या संस्थेचा जो शतकमहोत्सवी समारंभ आता सुरू झालेला आहे. या समारंभात या तालुक्यातील PTA पदाधिकारी, इतर उपस्थित सर्व पालक तसेच व्यासपीठावरील माध्यमात या सगळ्यांचं मी या संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि स्वागत करून शब्द संपवतो. धन्यवाद. Asante
फक्त 2 महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ. आता अजून अपडेट्स, बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पेडणे लाईव्ह, तुमचा आवाज, तुमचं व्यासपीठ. पेडणे लाईव्ह.